everyone. First of all, Happy New Year 2025 to all of you. May this year bring success, growth, and opportunity to achieve all your goals. Wishing you a prosperous year ahead. Today is very special day for us. आज आम्ही आमच्या शाळेचा तिसरा वार्षिक स्नेहसंमेलन साजरा करत आहोत. त्यामुळे हा आमच्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे. त्यासाठी मी रुपाली दिलीप साखरे तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत करते. To the world, our parents to be a simply person, but for us they may be the world. आपल्यासाठी जगासाठी आपले पालक हे एक व्यक्ती असू शकतात, पण आपल्यासाठी आपले पालक हे जग असतात. हे प्रत्येकाच्या पालकांसाठी म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याच्या आपल्या पालकासाठी हे वाक्य प्रत्येकाच्या पालकासाठी ओळख आणि आदर देण्यासाठी पुरेसे आहे असे मला वाटते. माझ्या शाळेच्या वतीने अत्यंत आनंदाने मी आमच्या विद्यार्थ्यांच्या सर्व पालकांचे स्वागत करते. स्वागत. आमच्या शाळेच्या यशामध्ये आणि त्याच्यासाठी प्रयत्नामध्ये तुमची भागीदारी आणि असणाऱ्या सहयोगाची कदर आम्ही नेहमीच करतो आणि आम्हाला आहे. पण आमच्या दुसरे घर असलेले आमच्या शाळेबद्दल तुमचे प्रेम आणि विश्वास आणि काळजी आम्हाला नेहमी तुमच्या वागण्यातून दिसतेच. त्यासाठी पालकांच्या मनापासून आभार. आज कार्यक्रम आहे तो शाळेचा, स्नेहसंमेलनाचा, विद्यार्थ्यांचा. पण शाळा म्हणजे काय? शिक्षक, चार भिंती आणि बोर्ड वगैरे हेच म्हणजे शाळा असते का? तर नाही. शाळेची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे असते ती विद्यार्थी. विद्यार्थ्यांशिवाय शिक्षक आणि शाळा असूच शकत नाही. विद्यार्थ्यांशिवाय शाळेलाही अर्थ नाही आणि शिक्षकालाही अर्थ नाही. दोन्ही पण व्यर्थ असतील जर शाळेत विद्यार्थीच नसतील. त्यामुळे सगळ्यात आधी त्या सर्व चिमुकल्या विद्यार्थ्यांचे मी मनापासून स्वागत करते. आजचे विद्यार्थी हे आपले उद्याचे भविष्य असतात. आज आपण इथे पाहणार असणारे चेहरे जे पुरस्कार मिळवतील, इथे आपल्या कलागुणांचे प्रदर्शन करतील, ते तेजस्वी चेहरे उद्याला मोठे होतील. नक्कीच आपल्या प्रिय देशाचे, राष्ट्राचे जबाबदार नागरिक पण बनतील. पण यशासाठी, कीर्तीसाठी आणि उच्च मानवी जीवन मूल्य प्राप्त करण्यासाठी मोठे होणे म्हणजे जगणे आहे का? तर नाही. फक्त तेवढ्या गोष्टींसाठी मोठे होणे म्हणजे जगणे नाही, तर आपला देश, आपला राष्ट्र आणि आपला समाज हा प्रगत व्हावा, त्याच्याबद्दल आपले काय मूल्य आहे हे नैतिक मूल्य विद्यार्थ्यांनी समजावे. यासाठी आम्ही ज्ञानारंभ नेहमी प्रयत्न करत असतो. विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये जसं प्रगती करता येईल तसेच ते भावनिकदृष्ट्या समाजाबद्दल, राष्ट्राबद्दल, त्यांच्याबद्दल जे मूल्य रुजवायला पाहिजे त्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्न करतो. आपल्या इथे प्रत्येक सण साजरा केला जातो. आमच्या शाळेची सुरुवात 2 ऑगस्ट 2021 मध्ये म्हणजे लॉकडाऊनमध्ये झाली होती. तेव्हा लॉकडाऊनमध्ये ऑनलाईन, ऑफलाईन म्हणजे अगदी या शटरमध्ये समोर जे शटर आहेत त्या शटरमध्ये 50 विद्यार्थ्यापासून आपण सुरुवात केली होती. पण तेव्हा ज्या मी ॲक्टिव्हिटीज घेतल्या किंवा ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकवलं ते याआधी आपल्या शिरडमध्ये कधीही आणि कुठेही झालेलं नव्हतं. आणि ही गोष्ट मला नेहमी वाटायची की विद्यार्थ्यांसोबत असं व्हायला पाहिजे, म्हणून याच उद्देशाने मी शाळा काढली होती. आणि ते शाळेमध्ये विद्यार्थी जेव्हा येतात चिमुकले, अगदी लहान त्यांना एका वर्गात डांबून शिकवणं हे म्हणजे जसं फुलांना चुरगळून ठेवल्यासारखं असतं. त्यांना मन मोकळं शिकावं म्हणजे त्यांचं वय असं असतं की 80% विकास या बुद्धीचा विकास त्यांचा या वयात होतो. तर या वयामध्ये त्यांना फक्त लिहून आणि वाचून विकास होत नाही. त्यांना स्पर्श, त्यांना जाणीव प्रत्येक गोष्टीची करणं, त्याच्यानंतर प्रत्येक गोष्टीबद्दल अनुभव घेणं, ती केल्यानंतर काय होते, हे केल्यानंतर काय होते, असं आपण जर शिकवलं तर ते जास्त योग्य प्रकारे शिकतात. हे आम्ही आमच्या शाळेतून दाखवून दिलेलं आहे की जेवढ्या काही आपल्या ॲक्टिव्हिटीज आहे म्हणजे आपला सिलेबस आहे त्याच्याविषयीच्या करिक्युलम तर पूर्ण असतोच, पण त्याच्याविषयीच्या अदर ॲक्टिव्हिटीज आपण नेहमी घेतो. शिरड शहापूरच्या इतिहासात कुठल्याही शाळेत न घेतल्या जाणाऱ्या ॲक्टिव्हिटीज, गेम, शिकवण्याच्या पद्धती, बऱ्याच गोष्टी, त्यानंतर आपल्या शिक्षक आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट शिक्षक आणि प्रिन्सिपल यांची संज्ञा ही शाळेने बदललेली आहे. फक्त चेअरवर बसून विद्यार्थ्यांना बघणे किंवा आपल्याजवळ पालकांना फक्त चेअरवर बसून बोलणे ही संज्ञा नसते, तर पालकांमध्ये जाणे, विद्यार्थ्यांमध्ये जाणे, कुठे काय कमी आहे का, विद्यार्थ्यांना कुठे काही कळते का, नाही कळते का, हे त्यांच्यापर्यंत जर गेलं तर एका शिक्षकाला आणि प्रिन्सिपलला लक्षात येईल की आहे काय, चाललंय काय. जर तुम्ही एका खुर्चीवर बसून विचार करत असाल की मी पूर्ण शाळा चालवू शकते तर ते शक्य होत नाही आणि ते
म्हणजे ज्या अडचणी आहेत ते तुमच्यापर्यंत येऊ शकत नाही. आणि आमच्या शाळेने नेहमी म्हणजे दाखवून दिलेलं आहे की नाही, विद्यार्थी जेव्हा शिकतो किंवा पालक जेव्हा येतात तेव्हा त्यांचे जे परेशान्या आहेत, तक्रारी आहेत, त्या समजून घेऊन नेहमी आम्ही सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. बरेच पालक यावर्षी नाराज आहेत कारण कॉस्ट्यूममुळे. आम्ही फर्स्ट इयर आहे आपल्या शाळेचं ज्यांनी की कॉस्ट्यूम घेतलेत. आपण दरवर्षी काय करतो, कपडे विकत आणून देतो, कॉस्ट्यूम घेत नाही. पण कपड्यांची रेट सगळ्यांनाच माहिती. मी प्रत्येक पालकाला बोलले होते, तरी पण बऱ्याच पालकांनी त्यांचे मत व्यक्त केलेत, पण त्यामध्ये माझा दोष नाही आहे. काही पालकांना वाटत असेल, पण ते कॉस्ट्यूम जे आलेत ते कॉस्ट्यूम डान्सर आणि जे कॉस्ट्यूम असतात, कॉस्ट्यूम देणारे त्यांच्या मतानुसार असतात. आपलं तिथे काही चालत नसते. ते जे शिकवतात किंवा त्यांना जे इमॅजिन करतात त्यानुसार असतं. त्यामुळे ते कॉस्ट्यूमबद्दल किंवा त्यांच्या लुकबद्दल जे काही पालकांची नाराजी आहे ती मी समजू शकते, पण त्यावर माझ्याकडे पर्याय नव्हता कारण ऑन दी स्पॉट मी काय करू शकत नव्हते. दरवर्षी आपण प्रत्येक गोष्टीची काळजी घेतो, साईजची काळजी घेतो, लुकची काळजी घेतो, पण ते आपल्याकडे असल्यामुळे यावेळेस आपण कोरिओग्राफर लावल्यामुळे आपल्याला थोडीशी म्हणजे अव्यवस्था किंवा गैरसोय झाली असेल तर त्यासाठी खरंच मनापासून सॉरी. आज इथे आपला कार्यक्रम आहे म्हणजे वार्षिक स्नेहसंमेलनाचा. तर त्यासाठी मी काही म्हणू इच्छिते आहे की चातकाला जशी ओढ असते वर्षा ऋतूची, शिंपल्याला जशी ओढ असते मोती होण्याची, सकोराला जशी ओढ असते स्वाती नक्षत्राची, चंद्रकिरणांची, अगदी तशीच आमच्या विद्यार्थ्यांना ओढ असते ती या स्नेहसंमेलनाची. स्नेहसंमेलन म्हणजे काय, तर या ठिकाणी विद्यार्थी आपल्या कलागुणांना सादर करतात. कलागुणांना सादर करण्यासाठी दरवर्षी स्नेहसंमेलन हे प्रत्येक शाळेमध्ये प्रत्येक ठिकाणीच घेतले जाते. स्नेहसंमेलन म्हणजे निर्मळ आनंद, विद्यार्थ्याचे व्यक्तिमत्व विकासासाठी क्रमिक अभ्यासाबरोबरच विविध स्पर्धा, उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम या गोष्टी महत्त्वपूर्ण ठरतात. भविष्यातील कलाकारांचा पाया इथेच घातला जातो असे म्हटलेच तर वावगे होणार नाही. आणि म्हणूनच शाळा, शिक्षक, पालक यांच्याबरोबर विद्यार्थी देखील स्नेहसंमेलनाची आतुरतेने वाट पाहत असतात. स्नेहसंमेलनाचे आकर्षण सगळ्यांनाच असते. संमेलनाची तारीख कळाल्यापासून शाळेची, शिक्षकांची, विद्यार्थ्यांची आणि डान्स टीचरची पळापळ चाललेली असते. चिमुकले जीवाच्या आकांताने डान्स प्रॅक्टिस करत असतात. हातासोबत पाय, डोकं कसं हलवायचं, कंबर कशी हलवायची यासाठी चाललेला त्यांचा अतोनात प्रयत्न बघून आम्हाला खरंच कौतुक वाटतं. तर विद्यार्थी जेव्हा डान्स शिकतात, डान्स ही कला आहे आणि ती प्रत्येकाला येत नाही. डान्स फक्त हात हलवून होत नाही किंवा पाय हलवून होत नाही, तर ते डान्स करताना आपल्याला सगळं शरीर एका वेळेस हलवावं लागतं. आपलं डोकंही हललं पाहिजे, पायही हलले पाहिजे, मानही हलली पाहिजे. तर यावेळेस आम्ही आमच्या डोळ्यांनी दरवर्षी बघतो, ज्यांना डान्स येतं ते तर खूप छान करतात, पण ज्यांना येत नाही ते पण इतका प्रयत्न करत असतात की मला त्याच्यासारखं जमलं पाहिजे, मला इतकंच छान जमलं पाहिजे. तर यासाठी विद्यार्थ्यांची ती हे चाललेली असते, स्पर्धा चाललेली असते की त्यांनी केलं, मलाही तेवढं छान आलं पाहिजे, त्याच्यासारखं जमलं पाहिजे. घरी बऱ्याच पालकांचे मला फोन येतात की म्हणतात बाबा याला जमणं का, हा घरी म्हणतोय मला जमत नाहीये, मला इतकं छान आलं पाहिजे, मला तितकं छान आलं पाहिजे. ते विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जे आहे कलागुण आहे ते बाहेर काढण्यासाठी, काहीतरी नवीन शिकण्यासाठी ते सतत प्रयत्न करत असतात. त्यामुळे स्नेहसंमेलन होणं ही गरज आहे. आता बरंच काही सांगून झालंय. तुम्हालाही वाट बघत असेल की आमच्या विद्यार्थ्यांचा कार्यक्रम कधी होतो, कारण तुम्हाला माझ्या बोलण्यापेक्षा जास्त त्यांच्या डान्सची आवड आहे. तर मी जास्त न बोलता टीचरला सांगेल की पुढचा कार्यक्रम सुरू करा.